पुढल्या बातमीकडे वळूयात। संसदेमध्ये राहुल गांधींनी केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। त्यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलंय। सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर संसदेत संविधानाची प्रत, भगवान शंकराचा फोटो दाखवणं चूक आहे का असा सवाल केलाय। गेल्या 10 वर्षात संविधानावरती हल्ले झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। डरो मत, डराओ मत। और दूसरी तरफ शिव जी कहते हैं डरो मत, डराओ मत, अभय मुद्रा दिखाते हैं, अहिंसा की बात करते हैं, त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं। और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य। आप हिंदू हो ही नहीं। हिंदू धर्म में साफ लिखा है, सत्य के साथ खड़ा होना चाहिए, सत्य से पीछे नहीं हटना चाहिए, सत्य से नहीं डरना चाहिए। अहिंसा हमारा प्रतीक है। अभय मुद्रा ऐसे कीजिए, ऐसे कीजिए, अभय मुद्रा। तर राहुल गांधी संसदेमध्ये बोलत होते। राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। त्यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलंय। सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत असं त्यांनी म्हटलंय। त्याबरोबरच संसदेमध्ये संविधानाची प्रत, भगवान शंकराचा फोटो दाखवणं चूक आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। यासोबतच गेल्या 10 वर्षांमध्ये संविधानावरती हल्ला झाल्याची टीका सुद्धा राहुल गांधी यांनी केली आहे। भाजप हिंसा पसरवते असं राहुल गांधी यांनी संसदेमध्ये म्हटलेलं आहे। लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान संसदेमध्ये या आधी सुद्धा विरोधकांनी आता